पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। नाशिक नवी मुंबईचा हा त्यांचा दौरा असेल। दुपारी 12:30 वाजता मोदी नाशिकमध्ये पोहोचणार आहेत। तर नाशिकमध्ये युवा राष्ट्रीय महोत्सवाचं उद्घाटन ते करणार आहेत। नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो सुद्धा होणार आहे आणि निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यता आहे। काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा नाशिक दौरा महत्त्वाचा मानला जातोय, कारण या ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे, सभा होणार आहे आणि ते विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत। इथूनच आगामी लोकसभेसाठी ते रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। तर नाशिक आणि नवी मुंबई असा त्यांचा दौरा असेल आणि आज दुपारी 12:30 वाजता नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी पोहोचतील आणि नाशिकमधील जे कार्यक्रम आहेत त्याला हजेरी लावतील। त्याचबरोबर वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत नाशिकमधून। महेश, काय सांगाल? पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येत आहेत आणि काल सीएम सुद्धा स्वतः पोहोचलेले होते अचानक त्या ठिकाणी तयारीचा आढावा घेण्यासाठी। तर काय चित्र दिसतंय नाशिकमध्ये सध्या? अगदी खरं आहे फरा। खरं तर स्वामी विवेकानंद यांची जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव भरविण्यात येतो आणि यंदाच्या वर्षी हा 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव आहे आणि याचा मान जो आहे तो नाशिकला मिळालेला आहे। याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार आहे। साधारणतः 10:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन होईल। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य असा रोड शो होणार आहे। निलगिरी बाग ते जनार्दन स्वामी आश्रमाच्या चौकापर्यंत हा रोड शो असणार आहे। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळारामात जातील, काळारामाच्या मंदिरात जाणार आहे, त्या ठिकाणी श्रीरामाचं दर्शन घेणार आहे। नंतर गोदा घाटावर जात गोदेची आरती देखील करणार आहे। यानंतर तपोवन मैदानात दाखल होत राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करून युवांना संबोधित करणारे एकूणच त्यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातो। नाशिक नगरीला या निमित्ताने सजवण्यात आलेले आहे। आपण जर द्वारकेच्या चौफुलीवर जर बघितलं तर या ठिकाणी विविध असे स्वागत फलक लावण्यात आलेले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। खरं तर वीर सावरकर आणि नाशिकचं एक वेगळं नातं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी देखील होते, मात्र अद्यापही त्यांना भारतरत्न दिलेलं नाही। त्यामुळे आता जे या प्रतिमा लावलेल्या आहे याच्यावरून तरी मोदी भारतरत्न देतील याच्याविषयी काय उत्सुकता देखील लागलेली आहे। त्याचप्रमाणे विविध अशा प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। नाशिक शहराला सजविण्यात आलेले आहे। ठिकठिकाणी रोषणाई असेल, रंगरंगोटी असेल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने केली गेलेली आहे। एकूणच राष्ट्रीय युवा महोत्सवाचा कार्यक्रम असल्याने साधारणतः 8,000 युवा या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत। देशभरातून विविध युवा या ठिकाणी दाखल होणार आहे। महाराष्ट्राची कला संस्कृती त्यांना अनुभवायला मिळणार आहे। एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा जो दौरा आहे हा नाशिकच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील नरेंद्र मोदी हे नाशिकात दाखल होत आहे। 22 तारखेला उद्धव ठाकरे हे नाशिक अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटनाला न जाता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार होते, गोदा आरती करणार होते। मात्र त्यांच्या अगोदर भाजपने हा प्लॅन आखून ठाकरे गटाला एक प्रकारे चितपट केल्याचं दृश्य दिसत आहे। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिककरांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा होतात का ते पाहावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।